खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे विअर कम्फर्टेबल क्लॉथ्स. हो, आता एखादी व्यक्ती शॉर्ट्स घालते, कुर्ती घालते, ड्रेस घालते, जीन्स घालते, रिप जीन्स घालते, काहीही घालते, म्हणून मी घालणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही असे कपडे निवडा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्हाला ते कपडे आवडतात. मी खरोखर सांगते, फॅशन इज इक्वल टू कम्फर्ट. फॅशनची डेफिनेशन, फॅशनची व्याख्या हीच आहे. आणि मी असं काहीही सांगत नाही आहे. 4 वर्ष मी फॅशन टेक्नॉलॉजी शिकले, त्यामध्ये डिग्रीसुद्धा घेतली आहे, त्यामुळे मी असंच वाऱ्यावर काहीसुद्धा बोलत नाही आहे. खरोखर सांगते, ज्या गोष्टीत तुम्ही कम्फर्टेबलच नाही आहे अशा गोष्टी घातल्यानंतर तुम्ही पूर्णपणे अनकॉन्फिडंट फील करता, तुम्हाला ते चांगलं वाटतच नाही आतून. आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्ही कॉन्फिडंट नाही आहे, तुम्हाला आत्मविश्वास नाही आहे, तेव्हा तुम्ही चांगले आणि अट्रॅक्टिव्ह कधीच दिसणार नाही. इवन सभ्यासाचीने जरी तुमचा ड्रेस डिझाईन करून दिला आणि तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे, पालत्या घडावर पाणी ही म्हण बरोबर सूट होते. म्हणून इतर लोक काय घालतात यापेक्षा तुम्हाला घालायला काय आवडतं हे अगोदर तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतरच कपड्यांची निवड करा. मग भले तुम्ही साडी घाला, काही हरकत नाही. कोण म्हटलं साडी ओल्ड फॅशन आहे? अजिबात नाही. साडी ही एक क्लासिक गोष्ट आहे. क्लासिक म्हणजे काय? जुन्या काळापासून लोक त्याला वापरतायत, अजूनही लोक वापरतायत आणि ऑब्व्हियसली पुढं पण वापरणारच आहेत. साडी आपली भारतीय संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे असे कपडे आपण निवडले पाहिजेत जे आपल्या संस्कृतीला लागूनही थोडेफार असायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यामध्ये खूप कम्फर्टेबल असायला पाहिजे. कपडे निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, त्याचा कलर कोणता निवडता तुम्ही. तुम्हाला जे कलर चांगले दिसतात तेच कलर निवडायचे. आत्ता 2024मध्ये कोणता कलर फेमस आहे, मग तोच कलर मी जबरदस्तीने घालणं खूप चुकीचं आहे. कारण जर तो कलर मला चांगलाच दिसला नाही तर मग उपयोग काय आहे ना कपडे घेऊन. दुसरी गोष्ट, त्याचा फिट कसा आहे. फिट म्हणजे काय? ती कपडे आपल्याला कसे बसतात. खूप ढगळे, कसेही लूज कपडे अजिबात घालायचे नाहीत आणि खूप टाईट, अतिशय श्वाससुद्धा येत नाही आहे, अरे बापरे उगाचच हां माझी साईज खूप स्मॉल आहे, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी स्मॉल साईज विकत घेणे, ती कपडे घालणं चुकीचं आहे. व्यवस्थित त्याचा साईज ओळखायचा. तुम्हाला व्यवस्थित छान हवा खेळती राहायला पाहिजे, असं घुसमटायला नको कपडे घातल्यानंतर. एवढं लक्षात ठेवायचं. त्याचा फिट बघायचा कपड्यांचा, त्याचे कलर बघायचा आणि ज्या कपड्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात असेच कपडे निवडायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे केस. तुमच्या केसांची रचना, तुमची केसभूषा और केशभूषा काय शब्द आहे, तुमची केसभूषा कशी आहे, म्हणजेच काय हेअरस्टाईल तुम्ही कोणती करताय, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण रोजच्या लाईफमध्ये पूर्णपणे इग्नोर करतो. कारण आपला सगळा फोकस असतो इकडे. कॉम्पॅक्ट घे, फाउंडेशन घे, त्याचा कलर कोणता आहे, त्याचा शेड मॅच होतोय का नाही, मग कन्सिलर लावायला पाहिजे, मग कॉन्टोर करायला पाहिजे, सगळं व्यवस्थित राहण्यासाठी सेटिंग स्प्रे मारायला पाहिजे. या सगळ्या भागदौडीत, धावपळीत आपण केसांची रचना व्यवस्थित करायला पूर्णपणे विसरतो आणि आपले केस कसेही विस्कटलेले असतात, फ्रीज पूर्णपणे दिसून येतो. तर ही एक खूप बेकार गोष्ट आहे खरं तर. अजिबात लोकांना तुमच्याकडे बघितल्यानंतर ना किळस येतो, किळस. बऱ्याच मुली आहेत, कॉलेजला असू द्यात, ऑफिसला असू द्यात, माझ्याही इवन फ्रेंड्स होत्या कॉलेजमध्ये, असे घाण विंचरलेले केस घेऊन यायचे नाही. आणि कधी कधी तर हॉस्टेलच्या मुली केससुद्धा विंचरत नाहीत. ही खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्ही व्यवस्थित केस विंचरलं पाहिजे. कारण केस तुमचे जर छान असतील, मी असं म्हणत नाही स्ट्रेटच पाहिजेत, कर्ली, स्ट्रेट, वेवी, जे काही तुमच्या केसांचा टाईप आहे तो असू दे, पण छान विंचरलेले पाहिजेत. उगाच कुठं तर विस्कटले आणि कसलाही एक हेअरकट आपण मारलाय, घरीच काय तर पराक्रम केलोय. तुम्हाला व्यवस्थित हेअरकट करता येत असेल तर घरी करा, अदरवाईज आहेत आपल्याकडे पार्लर, जायचं, 50 रुपयाला केस कट करून देते मी, मला माहिती आहे काय. तर एक छान हेअरकट जो तुमच्या फेस शेपला चांगला दिसेल असा एक हेअरकट करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक हेअर केअर रुटीन चांगल्या पद्धतीनं वापरा. चांगला शॅम्पू, कंडिशनर आणि त्यानंतर खूप जास्त तुमच्या केसांना फ्रिझीनेस असेल ना, मी दाखवते तुम्हाला, अशा पद्धतीचं सिरम वगैरे तुम्ही वापरू शकताय. त्याने फ्रीज तुमचा थोडाफार कंट्रोलमध्ये राहतो. जास्त राहतो असं मी म्हणणार नाही, मग त्याला हेअर मास्क वगैरे बऱ्याच गोष्टी लावाव्या लागतात, पण तुमचे केस बऱ्यापैकी चांगले होतात या गोष्टीने. आणि एक छान हेअरस्टाईल तुम्ही रेग्युलर एक कराच, कारण ती अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसते आणि तुमच्या चेहऱ्याचा, तुमचा ओव्हरऑल लुक आहे ना पूर्णपणे बदलून जातो. तुम्ही फक्त ट्राय करून बघा. मी इथं दाखवते तुम्हाला. आता हा माझा एक फोटो किंवा व्हिडिओ हा बघा तुम्ही, आणि इकडे डाव्या साईडचा हा व्हिडिओ बघा. या दोन्हीमध्ये तुलना करा, कंपॅरिझन करा, रिझल्ट तुमच्या समोरच आहे.
जेव्हा तुम्ही तुमचे केस छान विंचरता, एखादी हेअरस्टाईल करता, मी असं म्हणत नाही की अर्धा तास घालवून उगच काहीतरी इकडे 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 घातले वेण्यात बारीक बारीक, असं पण नाही. एक छोटीशी हेअरस्टाईल जी 2 मिनिटात होते. माझ्या चॅनलवरती एवढ्या हेअरस्टाईलच्या व्हिडिओ मी बनवलेल्या आहेत ना, एखादं कोणतंही बघा तुम्ही, मला काही हरकत नाही. दुसऱ्यांच्या चॅनलवरचं जाऊन बघायचं असलं तर तेही बघा, पण एक चांगली हेअरस्टाईल करा, कारण ती तुमच्या चेहऱ्याचा लुक जो आहे, तुमचा ओव्हरऑल लुक जो आहे पूर्णपणे बदलून टाकते. तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मेंटेन युअर फेशियल हेअर्स. मला प्लीज तुम्हाला ना तुमचा कॉन्फिडन्स लूज करायचा नाही आहे अजिबात, माझा तो हेतू नाही आहे. पण चेहऱ्यावरती कुठेही केस आलेले असतात. आता सध्या खूप जास्त मुली अपर लिप्स वगैरे करतायत, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या एकदा तुम्ही केला ना तर ते व्यवस्थित मेंटेन ठेवा. कधी कधी काय होतं ना, आपण पार्लर वगैरे बंद असतात, आपल्याला जायला मिळत नाही, काहीतरी अशा अडीअडचणी येतात आणि आपण तसाच चेहरा घेऊन बाहेर गेलो ना, ते खूप भयानक दिसते यार. खूप म्हणजे खूप, तुम्ही मापात निघताय सगळ्यांच्या समोर. त्यामुळे असं न करता मी तुम्हाला सांगते, एक फेशियल रेझर तुमच्याकडे असायला हवा. आता हा रेझर मी फेशियल हेअर्स काढण्यासाठी अजिबात वापरत नाहीत, कारण मला फेशियल हेअर्सचा प्रॉब्लेम नाही आहे पर्सनली. पण आयब्रो सेट करण्यासाठी तुम्ही याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. जर तुमची स्किन माझ्यासारखी सेन्सिटिव्ह असेल, तुम्हाला थ्रेडिंग सोसत नसेल ना, तर आयब्रो रेझर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. खूप महाग नाही आहे, आय थिंक 200 रुपयाच्या आसपास 3 रेझर्स तुम्हाला चांगल्या कंपनीचे भेटून जातात ऑनलाईन. तर एखादं रेझर तुम्ही विकत घ्या. एखाद्या वेळेस आपल्याला नाही जायला भेटलं तर तुम्ही घरीच आरामात छानपैकी असं शेविंग करू शकताय, तुमच्या आयब्रोला मेंटेन ठेवू शकताय. पण व्यवस्थितच ठेवा, कारण तुमच्या चेहऱ्याचा जो बांधा आहे, रचना आहे ना, ती पूर्णपणे वेगळी दिसते जेव्हा आपण आयब्रो करतो. मी खोटं बोलणार नाही, पण मी आता सध्या ना थ्रेडिंग करून आले 3-4 दिवसाच्या मागे. माझी त्वचा पूर्णपणे सुजली होती मी थ्रेडिंग केल्यानंतर, कारण मला थ्रेडिंग वॅक्सिंग अजिबात सूट होत नाही. खरोखर मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि आय थिंक मी 10 का 11 महिन्यानंतर थ्रेडिंग केलं होतं. तर असं नाही की मग मी असंच घेऊन फिरत होते, पण मी याचा खूपदा वापर केलेला आहे आणि खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आणि युजफुल वस्तू आहे. त्यामुळे एकदा तुम्ही ट्राय करू शकता. आणि हां, आणखी एक गैरसमज आपल्या मुलींच्यात, महिलांच्यात हा आहे की फेशियल रेझर वापरल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती पुरुषांच्या सारखे केस येतात, दाढी येते. असं काही होत नाही. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल तू तर वापरत नाहीस आणि आम्हाला काही छानपण सांगायलास. माझ्या फ्रेंड्स वापरतात, माझ्या खूप जवळच्या फ्रेंड्स वापरतात. आणि आय थिंक मला कॉलेज सोडून आता 1-1.5 वर्ष झाले आणि आम्ही फर्स्ट इयरला असल्यापासून मी त्या मुलींना वापरतेलं बघते. काहीही होत नाही, काहीही होत नाही. आपण मुली आहोत, आपली बॉडीची रचना मुलींच्यासारखी काय, मुलीच आहोत आपण. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची, आपल्या शरीराची सगळी रचना जी आहे ना, ती पूर्णपणे वेगळी आहे पुरुषांच्या पेक्षा. त्यामुळे तुम्ही फेशियल हेअर्स रिमूव्ह जरी केला, काही सुद्धा होत नाही या गोष्टीने. त्यामुळे वापरू शकताय. आणि जर त्यात कम्फर्टेबल नसाल तर तुमची जी मेथड आहे ती वापरू शकताय, मला काहीच अडचण नाही. पण प्लीज त्या फेशियल हेअर्सकडे थोडंसं लक्ष द्या, कारण ते खूप भयानक दिसतं. आणि जेव्हा तुम्ही फेशियल हेअर्स रिमूव्ह करताना, वाव, चेहरा एवढा छान तुळतुळीत, गुळगुळीत, मऊ आणि ग्लोईंग, थोडासा ब्राईट उजळ दिसतो. आणि ओव्हरऑल तुमची स्किन ना खूप छान आणि खूप ग्लोईंग दिसते. त्यामुळे फेशियल हेअर्स ना मेंटेन करा. आता 4थी महत्त्वाची गोष्ट, ज्यासाठी मी माझ्या मम्मीकडून मला माहिती नाही एवढ्या वेळेला ओरडा खाल्लाय, काव खाल्लाय, ती म्हणजे कानातलं इयरिंग्ज. ही एक खूप लहान गोष्ट आहे, खूप लहान, आणि आपण कायमच विसरतो घालायला. आता आपल्या इकडच्या स्त्रिया आहेत जे सोन्याचे दागिने घालतात, आता त्यांच्याकडे तर असतातच. पण माझ्या एजच्या मुली, ज्या 30वीपर्यंतच्या वगैरे मुली असतील, माझ्यापेक्षा मोठ्या आहेत थोड्याफार, तर असा आपल्या डोक्यात एक गैरसमज झालाय की आता विदाऊट इयरिंग जेव्हा आपण करतो, मेसी लुक ट्राय करतो, तर आपल्याला वाटतं खूप ट्रेंडी दिसतं, खूप भारी दिसतं. भारीच दिसतं ते ऑब्व्हियसली, पण आठवड्यातून एखाद दिवस मेसी लुक चांगला असतो. जेव्हा तुम्ही सारखं मेसी लुक क्रिएट करता ना, तेव्हा तो मेसी लुक होत नाही. त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही खूप आळशी आहात आणि ते बघणाऱ्याला खूप बेकार दिसतं. मी खरोखर सांगते तुम्हाला. त्यामुळे कोणतंही एक इयरिंग, चक्क 10 रुपयांपासून सुरुवात होते कानातल्यांची. मी असं म्हणत नाही की महागडे कानातले विकत घ्या. कोणतंही एक छोटंसं स्टड इयरिंग्ज असतील, किंवा मी आता जसं घातले तसं हूप इयरिंग्ज असतील,
कोणाकोणाला खोटे दागिने सोसत नाहीत, तर तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. प्रत्येकाच्या घरात ॲटलिस्ट एक तरी सोन्याचा दागिना आपल्याकडे असतोच, तर ते घाला तुम्ही. सारखं तुम्हाला घालकाड सोसत नसेल तर. पण एखादं कानातलं तुम्ही घालाच, कारण तुम्ही खूप रिप्रेझेंटेटिव्ह दिसता आणि तुम्हालाही जेव्हा तुमचा चेहरा, तुमचा ओव्हरऑल लुक थोडासा छान दिसतो, तुम्हाला एक कॉन्फिडंट येतो की नाही यार मी थोडं पॉलिश दिसते आज. आणि कोणतरी एखादं तुम्हाला मग कॉम्प्लिमेंट केलं ना की यार आज तू थोडीशी छान दिसतेस, मग आपला दिवस पूर्ण कसा जातो ते मलाही माहिती आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याचा जेव्हा तुम्ही विचार करता सारासार याकडे जेव्हा तुम्ही लक्ष देता, तेव्हा तुमचा लुक खूप वेगळा दिसतो. ट्राय करून बघा मी जे सांगते ते, आणि रिझल्ट माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. नेक्स्ट टिप आहे ती आणखी तुमच्या चेहऱ्यासाठीच आहे. जेव्हा आपले ओठ थोडेसे पिंकिश किंवा काय म्हणू आपण थोडेफार कलरफुल दिसतात ना, तर आपल्या चेहऱ्यामध्ये एक छान कलर ॲड करतात या गोष्टी. खूप लहान गोष्टी आहेत. मग आता तुम्ही तर म्हणाल की यार तू तर म्हणतेस विदाऊट मेकअप कसं छान दिसायचं हा व्हिडिओ आहे, आणि तू परत लिपला काहीतरी लावायला सांगतेस, ओठाला काहीतरी लावायला सांगतेस, तर तू अगेन मेकअपच्याच गोष्टी सांगतेस. तर असं नाही आहे. स्किन केअरच्या गोष्टी मेकअपमध्ये अजिबात येत नाहीत पहिली गोष्ट. त्यामुळे वेगवेगळे टिंट मिळतात, लिप टिंट असू दे, चिक टिंट असू दे, तर याचा वापर करायचा. या गोष्टी ना मेकअपला प्रमोट अजिबात करत नाहीत, पण थोडंसं एक कलर ॲड करा तुम्ही. मग तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या बाजारामध्ये लिप बाम्स अवेलेबल आहेत. मग नॅचरल लिप बाम्ससुद्धा येतात. जर तुम्ही त्यामध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्हाला नाही आवडत तुमच्या ओठांना काहीतरी कलर शेड द्यायला, तर तुम्ही रेग्युलर लिप बाम वापरा. त्याने काय होतं, तुमचे ओठ जास्त फुटत नाहीत, फाटत नाहीत, कोरडे पडत नाहीत. आणि मी खरोखर सांगते, मी स्वतः लिप बाम अजिबात वापरत नाही, कारण माझे लिप बाम लावल्यानंतर ओठ फुटतात. माझं सगळं उलटं गणित आहे. पण मी घरी ना रोज तूप लावते, त्याचा खूप फायदा होतो. मी खरोखर सांगते, एक वेळ अशी होती माझे 12 आणि 24 तास ओठ फुटलेले असायचे, त्यातून रक्त यायचं, अशा भया पडायच्या, इतकं चरचरतं, इतका त्रास होतो ना त्या गोष्टीचा, शेवट. त्यामुळे पाणी जास्त प्यायचं, हायड्रेशन मिळाल्यामुळे ना तुमचे ओठ कोरडे पडत नाहीत. दुसरी गोष्ट, तूप लावू शकता तुम्ही. तूप नसेल दुधाची साय लावायची, दुधाची साय पण नसेल तर तेल लावायचं, कोकोनट ऑइल तुमच्याकडे असेल, पॅराशूट तेल थोडंसं लावायचं. आणि दररोजसाठी बाहेर वगैरे जाताना ना तुम्ही लिप टिंट, चिक टिंट वापरू शकता, किंवा टिंटेड लिप बाम अवेलेबल आहे तर त्याचा वापर करू शकताय तुम्ही. तुमचे ओठ छान सटल मऊ पण राहतात, आणि एक थोडासा कलर पण ॲड होतो तुमच्या ओठांवरती. नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे डू युअर स्किन केअर रुटीन. दररोज स्किन केअर रुटीन फॉलो करायचं. मी आता प्रत्येक व्हिडिओत ही गोष्ट सांगितली, आणि मी 50 वेळा ओरडून हेच सांगते की मेकअपपेक्षा स्किन केअर 1000 पटीनं चांगला आहे. मी तुम्हाला कोणतंच ब्रह्मज्ञान एक्स्ट्राचं वरून तिकडून ऐकून देत नाही आहे. असं नाही आहे की मी माझ्या चेहऱ्यावरती 4 लेअर फाउंडेशनचे थापून बसले आणि मग तुम्हाला सांगते की मेकअप करायचं नाही म्हणून. माझ्या चेहऱ्यावरती काही सुद्धा नाही आहे. कारण मग असं नाही की मी लावत नव्हते. मी पण माझ्या कॉलेजचे जे दिवस होते, मी खूप फाउंडेशन हे ते CC क्रीम, BB क्रीम सगळ्या गोष्टी करून बसले. पण मला थोड्या वेळानंतर कळालं की ही गोष्ट टेम्पररी आहे, कारण याचा इफेक्ट परमनंट नाही आहे. जेव्हा तुम्ही मेकअप काढताना चेहऱ्यावरचे आणि चेहऱ्यावरचा आणि तुम्ही आरशात बघता, तेव्हा तुम्ही ओरिजिनल तुमची स्किन कशी आहे, तुम्ही ओरिजिनल काय आहात ते तुमच्या डोळ्यासमोर येतं. आणि तेव्हा आपल्याला वाटतं की यार मेकअप केल्यानंतर काहीतरी वेगळं होतं आणि आता काढल्यानंतर काहीतरी वेगळं आहे. मग आपला कॉन्फिडन्स ना पूर्णपणे लूज होतोय. म्हणून मी सांगते, एक 8-10 दिवस लागतात तुमच्या त्वचेला काय म्हणू आपण स्किन केअर प्रोडक्टची सवय व्हायला. पण एकदा त्या गोष्टीची सवय झाली ना, हळूहळू तुमची स्किन खूप जास्त इम्प्रूव्ह होते. माझ्यावर खरंच विश्वास ठेवा. मेकअपला थोडंसं बाजूला ठेवा आणि स्किन केअर रुटीनकडे वळायचं. आणि खूप महागडे प्रोडक्ट्स वापरायची अजिबात गरज नाही. माझ्या चॅनलवरती स्किन केअरचे एवढे व्हिडिओज आहेत, तुम्ही जाऊन बघू शकताय. मी एकापेक्षा एक स्वस्तातले मस्त प्रोडक्ट्स तुम्हाला सांगितले आहेत. आणि असं पण नाही की स्वस्त आहे म्हणजे काही पण फालतू आहे, अजिबात नाही. मी स्वस्तापासून महागड्यापर्यंत सगळं वापरून बसले आतापर्यंत. त्यामुळे मी काही उगाच तुमच्या त्वचेवर ट्रीटमेंट करायला आणि टेस्ट करायला म्हणून सांगत नाही आहे. मला ज्या गोष्टी चांगल्या अनुभव दिल्यात त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. एवढी गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. ओके, तर मी काय सांगत होते, 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे क्लिन्झर, म्हणजे काय फेस वॉश. कोणताही तुमच्या स्किन टाईपप्रमाणे फेस वॉश विकत घ्यायचा.
दुसरी गोष्ट आहे मॉइश्चरायझर, जे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. मॉइश्चरायझर अजिबात स्किप करायचं नाही. मग तुमची स्किन टाईप कोणतीही असो, ऑइली स्किनवाले तुम्ही सुद्धा मॉइश्चरायझर लावायचं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे सनस्क्रीन. दॅट्स इट. कोणताही ब्रँड विकत घ्या, मी अजून सांगते, कोणताही तुम्हाला जो आवडतो तो, किती रुपये तुमचं बजेट आहे त्यानुसार विकत घ्या. पण या 3 गोष्टी रेग्युलर फॉलो करा. तुमच्या स्किनचा जो कलर आहे, जो टेक्स्चर आहे, पूर्णपणे बदलून जाते. मी खरोखर सांगते तुम्हाला. आणि सगळ्या गोष्टी शक्य आहेत, हो आहेत, पण थोडा वेळ लागतो त्या गोष्टींना व्हायला. म्हणून कन्सिस्टन्सी ठेवा आणि स्किन केअर रुटीन फॉलो करा. तुमची स्किन आतून खूप जास्त चांगली होते. नेक्स्ट टिप आहे थोडासा ड्रामा रेग्युलर आयुष्यात ॲड करण्यासाठी. ती म्हणजे काजळ किंवा लायनरचा वापर करू शकताय तुम्ही. आता बाजारामध्ये वेगवेगळ्या कलरचे काजळ आणि लायनर दोन्ही अवेलेबल आहेत. तर तुम्ही रेग्युलरली लायनर लावलात तरी काही हरकत नाही, पण झोपण्याच्या पूर्वी लायनर पुसायचं, एवढं काम करायचं. नाहीतर ते तसंच ठेवून मस्कारा उगाच म्हणून थापून, मस्कारा तुम्ही थोडंसं अवॉइड केला तरी चालेल, पण लायनर तुम्ही लावायला काहीच हरकत नाही, कारण ते आपण व्यवस्थित काढू पण शकतो. मग लायनर किंवा काजळचा वापर करू शकताय. तुमचे डोळे खूप बारीक असतील ना, तर तुम्ही व्हाईट काजळचा वापर करू शकताय. तुमचे डोळे त्यांना थोडेसे मोठे दिसतात. किंवा आता वेगवेगळे लुक्स आहेत. लायनर तर किती पद्धतीने लावता येतं. काजळ वेगवेगळ्या कलर्सचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करता येतो. स्मोकी आईज, हे ते भरपूर विविधता आहे. एखादी गोष्ट जी तुम्हाला जास्त आवडते ते तुम्ही त्या पद्धतीने वापरू शकताय. आणि लायनर आणि काजळ लावून तुमचा रोजचा जो चेहरा आहे त्यात थोडासा ड्रामा ॲड करू शकताय. पण चांगल्या क्वालिटीचं विकत घ्या प्लीज. ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावताय किंवा दररोज वापरताय ना, ती गोष्ट चांगल्या क्वालिटीचीच असायला पाहिजे. कोणतेही 10 रुपयाला काजळ काहीतरी त्या पार्लरवाल्या बायका विकतात, मला सगळ्या या गोष्टी माहिती आहेत. अजिबात विकत घ्यायचं नाही. घ्यायचं तर चांगलं घ्यायचं, नाही तर अजिबात काय लावायचं नाही प्लीज. नेक्स्ट टिप आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे ॲक्सेसराईज युअर सेल्फ. आता बऱ्याच लोकांना हा एक गैरसमज आहे की ॲक्सेसरी, दागिने म्हणजे फक्त कानातलं. ॲक्सेसरीमध्ये खूप प्रकारचे ॲक्सेसरीज येतात. हेअर ॲक्सेसरीज आहेत, त्यानंतर इयरिंग्स वगैरे आल्या, नेकपीस आले, हँड ॲक्सेसरीजमध्ये घड्याळ येतं, रिस्ट वॉच म्हणतात, वेगवेगळ्या अंगठ्या आहेत, ब्रेसलेट्स आहेत, त्यानंतर पायामध्ये घालण्यासाठी अँकलेट्स मिळतात, पैंजण आपलं खूप पूर्वीपासून आपण वापरतोय. त्या गोष्टी खूप छान दिसतात. स्त्रीचं सौंदर्य ना त्यात आणखी थोडंसं उठून दिसतं. मग तुम्ही या गोष्टी आरामात वापरू शकताय. जर तुमचं लग्न वगैरे झालं असेल, छानपैकी पैंजण, त्यानंतर जोडवी वगैरे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल आहेत. काय यामध्ये लाजायची गोष्ट अजिबात नाही आहे. ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये आहेत ना, त्याला काही ना काहीतरी आढावा आहे, इतिहास आहे. त्या गोष्टी आपल्या शरीराला, आपल्या हेल्थला, मुलींच्या खरंच खूप चांगल्या आहेत. त्यामुळे पूर्वीचे जे दागिने आहेत त्याला उगाच नावं ठेवू नका. आता मॉडर्न जग झाले म्हणून आपण ना पूर्वीच्या दागिन्यांना, पूर्वीच्या लोकांना, त्यांच्या विचारांना खूप फालतू समजतो, पण तसं नाही आहे. त्यात काहीतरी तथ्य होतं. पैंजण, जोडव्या या गोष्टीला काहीतरी ऐतिहासिक आढावा सुद्धा आहे. म्हणून लाजू नका घालताना. जर आवडत नसेल तर काहीतरी दुसरं घालू शकता, ती तुमची मर्जी आहे. पण मी सांगते, ॲक्सेसरीज आपल्या ओव्हरऑल लुकमध्ये खूप जास्त पार्टिसिपेट करतात. आपला लुक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, त्यानंतर आपल्या स्वतःमध्ये कॉन्फिडंट वाढवण्यासाठी, आपल्या शरीरातली उष्णतासुद्धा बॅलन्स करण्यासाठी. यामुळे ना आपण खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो. मुलींना तर दिसतो आणि मुलींची तर जळते, पण मुलांना सुद्धा थोडंसं इम्प्रेस करण्यासाठी ही एक खूप चांगली संधी आहे. त्यामुळे संधीचं सोनं करून घ्या. टिप नंबर आय थिंक 9 आहे, ती म्हणजे मेंटेन युअर नेल्स. नखं तुमची, मग तुमच्या हाताची असू देत, पायाची असू देत, मी दोन्हीबद्दल बोलते. मी एक सांगते, तुम्हाला जर नखं वाढवायची असतील ना तर व्यवस्थित वाढवा, त्याला एक चांगला शेप द्या. बऱ्याच मुलींचं मी बघितलंय की ही 2 नखं वाढलेले असतात, हे एक मध्येच तुटलेलं असतंय, परत हे तुटलेलं असतंय, हे वाढलेलं असतंय. वाढवायचं असेल तर 5 नखं वाढवा, नाही तर प्लीज यार प्लीज, नेल कटर वाटलं तर मी आणून देते तुम्हाला, पण ते कट करा. ते खूप बेकार दिसते. आणि आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे नखातली घाण. ही एक किती बेसिक गोष्ट आहे यार. आपण मराठी शाळेत असल्यापासून आपले शिक्षक आपल्याला ओरडून सांगतात की आठवड्यातून एकदा नखं कापली पाहिजेत. आपण काय करालोय मला काही समजेनाच झाले. आणि
खूप साधी गोष्ट आहे यार. नकात किती ती घाण, ते जराच तर चांगलं दिसते काय. आणि तुम्ही कितीही देखणे असला, तुम्ही कितीही चांगला महागडा परफ्यूम वापरा, कपडे घाला, काहीही करा, ब्रँडेड सगळ्या गोष्टी घातल्या आणि तुमची नखं असली आहेत कुरतडलेली, आबरू निघते, आबरू. तोंडावर सांगते मी तुम्हाला. तुम्ही एवढे मापात निघताना मागे बोलायचं कामच नाही. दुसरी गोष्ट, एक तर नेलपेंट व्यवस्थित लावायचं पाचीबोटाला, नाहीतर नाही लावायचं. पण ते कुरतडलेले जे नेलपेंट असतात ना, इथे पूर्ण इथं असं निघलेलं असते, उचटलेलं असते, अगेन तुमचा ओव्हरऑल लुक पूर्णपणे डाऊन होतो त्याने. तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीचे ना नेलपेंट रिमूव्हर अवेलेबल आहेत. आणि हे आहे ब्लू हेव्हनचं नेलपेंट रिमूव्हर. 50 रुपयाला येते. मी असं म्हणत नाही की 500-5,000 रुपये इन्व्हेस्ट करा, काहीतरी मोठ्या गोष्टी विकत घ्या. मला माझी पण मम्मी 4 चप्पल मारायला नाही, मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही माझं ऐकून घेतलं तर तुम्ही तुमच्या पण मम्मीच्या शिव्या खाचीला. तो भाग पूर्णपणे वेगळा आहे. मी फक्त सांगते की नेलपेंट रिमूव्हर एक तुमच्याकडे असायला पाहिजे असं मला वाटते. साधं ऑनलाईन कुठंही तुम्हाला भेटून जातं. आणि तिथं जर नसेल तर एखाद्या मेडिकलमध्ये सुद्धा आता सध्या अवेलेबल आहे, तर तिथे तुम्ही चेक करू शकताय. खरोखर सांगते, 40 तिथं 50 रुपयाला येते यार. प्लीज एखादं विकत घ्या, पण ते असं कुरतडलेली नक्की नको. एकतर नेलपेंट व्यवस्थित लावा, नाहीतर प्लीज नका लावू. आता सगळ्यात शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. मग आता तुम्ही म्हणाल सगळ्यात महत्त्वाची आहे, मग तू शेवटी का घातलीस? कारण पहिला मी जर हा पॉईंट सांगितला असता ना, तुम्ही माझा व्हिडिओज बघितला नसता. मी खरोखर सांगते. आणि ती टिप आहे ती म्हणजे बी कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ. जेव्हा एखादी व्यक्ती अशा तळमळीने व्हिडिओज बनवते ना आणि अशा गोष्टी सांगते की तुम्ही स्वतःबद्दल कॉन्फिडंट फील करायला पाहिजे, चांगलं फील करायला पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, अशी सुरुवात एखाद्या व्हिडिओची ऐकली की आपल्याला ते ऐकायला नको होते, बोर वाटतात या गोष्टींना. कारण आपण मॉडर्न झालोय आता. मॉडर्न नाही, यामध्ये तुम्हाला वाटते की आपण अशा गोष्टी करत नाही म्हणजे आपण खूप कूल बनतोय. कूल नाही, फूल बनताय तुम्ही, फूल. पाऊस आला आता. माझ्या व्हिडिओमध्ये पावसाचा पण आवाज येणार. मी तुम्हाला साधी सरळ गोष्ट सांगते. जमाना आहे तुमची बुराई करण्यासाठी, तुम्हाला वाईट बोलण्यासाठी. अख्खं जग आहे, जग. त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही तरी स्वतःबद्दल वाईट बोलू नका. आणि तुम्ही जेव्हा तुमच्याबद्दल कॉन्फिडंट फील करताना, तुम्ही खरोखर सांगते जग जिंकण्याची ताकद आहे आपल्यात. जग मोठं बोलत नाही आहे, खरंच आहे. त्यामुळे स्वतःला ओळखा, अगोदर स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जाणून घ्या आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. कारण तुम्ही खरोखर मी सांगते यार, विश्वास खूप गरजेचा आहे. बाकीचे लोक तुम्हाला काय बोलतात यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय बोलता, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, तुम्ही स्वतःबद्दल काय फील करता. म्हणून बी कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ. आणि जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट फील करता, 4 चौघात नाही, 400, 4,000, 4 लाख लोकांच्यात तुम्ही टॉप लेवलला आहे आणि तुम्ही प्रचंड अट्रॅक्टिव्ह आहे. कळालं? त्यामुळे प्लीज स्वतःला वाईट अजिबात समजू नका. तुमचा स्किन टोन कोणताही असू दे, तुमची शरीरयष्टी कशीही असू दे, तुमची हेल्थ कशीही असू दे, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला चालू करा. सगळ्या गोष्टी हळूहळू बदलतात आणि देवाने सगळ्यांना खूप सुंदर बनवले. त्यामुळे प्लीज यार, स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत नका करू. प्रत्येकजण वेगळा आहे आणि हे वैविध्य आहे, म्हणून हे सौंदर्यसुद्धा आहे. म्हणून स्वतःला प्लीज दुसऱ्यांसोबत कम्पेअर न करता माझं काय चुकतंय किंवा मी कुठे कमी पडतोय हे जाणून घेऊन त्या गोष्टी इम्प्रूव्ह करायला सुरुवात करा. तुम्ही खूप आयुष्यात प्रगती कराल. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. या व्हिडिओमधून थोडं मोटिवेशनसुद्धा भेटलं असेल तर प्लीज यार, प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्का. नखांचं सांगत ते नख माझ्या तोंडात बसले. तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.